सिंह आणि उंदीर. जंगलाचा राजा सिंह झाडाच्या सावलीत आरामात झोपला होता. मग कुठून तरी एक खोडकर उंदीर तिथे पोहोचला आणि खेळू लागला. खेळता खेळता तो सिंहाच्या अंगावर चढला. कधी तो सिंहाच्या पाठीवर धावायचा, तर कधी त्याच्या डोक्यावर चढायचा. कधी तो त्याच्या कानावर डोलतो, कधी शेपटी सोबत खेळतो. त्याला खूप मज्जा येत होती. खोडकर उंदराच्या मस्तीने सिंहाची झोप मोडली. डोळे उघडले तर त्याला एक छोटा उंदीर त्याच्यावर खेळताना दिसला. त्याला खूप राग आला आणि त्याने उंदीर आपल्या पंजात पकडला. सिंहाच्या पंजावर येताच उंदीर घाबरला आणि थरथरू लागला. सिंह म्हणाला, मूर्ख उंदीर, तू इतका धैर्यवान आहेस की तू जंगलाच्या राजा सिंहाची झोप भंग करतोस. आता तुझे काही खरे नाही. मरायला तयार हो. आता मी तुला मारून खाईन. समोर मृत्यू पाहून उंदीर विनवणी करू लागला. वनराज, मला माफ करा. माझ्याकडून मोठी चूक झाली. माझ्यासारख्या छोट्या जीवाला खाऊन काय मिळणार? तुमचे पोट भरणार नाही. कृपया मला सोडा. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी तुमच्या कामाला नक्की येईन. उंदराचे बोलणे ऐकून सिंह हसायला लागला आणि म्हणाला, मी जंगलाचा राजा आहे. या संपूर्ण जंगलात माझ्यापेक्षा बलवान कोणी नाही. लहान उंदराचा मला काय उपयोग? पण तरीही मी तुला दयेने जीवन देतो. पुन्हा कधीही माझी झोप व्यत्यय आणू नकोस. धन्यवाद म्हटल्यावर उंदीर निघून गेला. काही दिवस गेले. एके दिवशी सिंह शिकारीसाठी जंगलात फिरत असताना शिकारीच्या जाळ्यात तो अडकला. त्याने खूप प्रयत्न केले, पण सापळ्यातून बाहेर येऊ शकले नाही. तो मदतीसाठी गर्जना करू लागला. शेजारून जाणाऱ्या उंदराच्या कानात सिंहाची गर्जना पडली. हा तोच उंदीर होता ज्याला सिंहाने दयाळूपणाने सोडून दिले होते. जेव्हा उंदीर गर्जना करण्याच्या दिशेने गेला तेव्हा त्याला सिंह जाळ्यात अडकलेला दिसला. त्याने लगेच आपल्या तीक्ष्ण दाताने जाळी कापली. सिंह मोकळा झाला. त्याने उंदराचे आभार मानले. मग उंदीर म्हणाला, वनराज, तू मला विसरला आहेस. मी तोच उंदीर आहे ज्याला तुम्ही माझे जीवन दिले. मी तुला सांगितले होते की एक दिवस मी तुझ्या कामाला नक्की येईन. बघ, आज मी तुझ्या कामाला आलो आहे. सिंहाला तो दिवस आठवला आणि त्या दिवशी त्याच्या विचाराबद्दल पश्चाताप झाला. त्याला ज्या उंदराचा तिरस्कार वाटत होता त्याच्या मदतीने तो शिकारीपासून वाचू शकला. या कथेतून आपल्याला बोध मिळतो, कधीही कोणाला कमी लेखू नये. वेळ पडल्यास कोणीही मदतीला येऊ शकतो. आणखीन नवीन नवीन गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.